हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू श्वेताज किचन। तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही मच्छी खायला मिस करत असणार ना। तर मी आज बनवणार आहे वांग्याचे काप फ्राय आणि हे खाल्ल्यावर तुम्हाला मच्छीची आठवण नाही येणार। तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि श्वेताज किचनला सबस्क्राइब करा। लेट्स गो। सो वांग्याचे काप बनवण्यासाठी मी इथे हे भरीत बनवण्यासाठी वापरतो ते वांग घेतलेलं आहे। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, बारीक रवा आणि मसाले घेतलेले आहेत। पहिल्यांदा वांग्याचे स्लाइस कट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मीडियम काप कट करून घ्या आणि त्यांना लगेचच पाण्यात ठेवायचं आहे कारण ते काळे पडतात। ही रेसिपी डाळ भात किंवा भाकरी सोबत खूपच छान लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। वांगी भिजवल्यानंतर त्याला एका कपड्यावर घेऊन डॅब करून सुकून घ्या आणि त्यातले पाणी काढून घ्यायचं आहे, त्यामुळे ते खाताना स्टिकी वाटणार नाही। त्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे कट्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो आपण मसाला लावणार आहे तो त्यामध्ये मुरला जाईल। आता यामध्ये क्रश केलेले आलं लसूण ॲड करा। फ्रेश बनवून घ्या जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येतो। त्यानंतर 2 टेबलस्पून मिरची पावडर ॲड करायची आहे। 1 ते 1.5 टेबलस्पून हळद ॲड करायची आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून गरम मसाला व अर्धा टेबलस्पून धना पावडर ॲड करा आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करा। एक पाण्याचा हबका मारून त्याला मिक्स करून घ्यायचा आहे। मगाशी मी सांगायला विसरली, तर 1 टेबलस्पून तेल ॲड करा व सर्व वांग्याचे काप कोट होईपर्यंत मिक्स करून घ्या। आता यांना 10 मिनिट्स मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या। तोपर्यंत तांदळाच्या पिठामध्ये बारीक रवा ॲड करून त्यांना मिक्स करून घ्या। आता त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मिरची पावडर व चवीप्रमाणे मीठ ॲड करून मिक्स करून घ्या। आता ही वांगी आपण शॅलो फ्राय करणार आहे, त्यामुळे थोडे करूनच तेल पॅनमध्ये ॲड करा। तेल गरम होईपर्यंत वांग्यांना पिठामध्ये कोट करून घ्यायचं आहे। आता मी दाखवते त्याप्रमाणे वांग्यांना फ्राय करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने 4 ते 5 मिनिट्स लो टू मीडियम फ्लेमवर वांग्यांना फ्राय करून घ्यायचं आहे। मध्ये थोडे तेल ॲड करत राहायचं आहे, त्यामुळे वांगी क्रिस्पी होतील। हलक्या हाताने चिमट्याच्या मदतीने वांगी परतवून घ्या, म्हणजे ते तुटणार नाही। आता त्यावर कोथिंबीर स्प्रिंकल करून घ्या आणि आपले डिलिशियस वांग्याचे काप रेडी आहेत।
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि श्वेताज किचनला सबस्क्राईब करा. बाय बाय.